श्री स्वामी समर्थ. स्वागत आहे तुम्हा सगळ्यांचं माझ्या यूट्यूब चॅनलवरती. आजचा दिवस तुम्हा सर्वांना खूप छान सुखाचा आणि आनंदाचा जाऊ देत हीच मी स्वामींच्या चरणी प्रार्थना करते आणि आजच्या व्हिडिओला सुरुवात करते. पण त्या अगोदर तुम्ही माझ्या चॅनलवरती जर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब नक्की करा. त्याचबरोबर कमेंटमध्ये श्री स्वामी समर्थ लिहायला अजिबात विसरू नका. नवरात्रीमध्ये कन्यापूजन का करावे, कसे करावे आणि कितव्या वर्षी मुली ही देवीच्या कोणत्या रूपामध्ये असते आणि किती मुलींचे पूजन केल्यामुळे तुम्हाला काय लाभ होतात आणि त्यासोबतच कन्यापूजनामध्ये अशी कोणती भेटवस्तू तुम्हाला द्यायची आहे, ती भेटवस्तू दिल्याशिवाय तुमचं कन्यापूजन हे अपूर्ण आहे, याविषयीची संपूर्ण माहिती तुमच्यासोबत मी आजच्या व्हिडिओमध्ये शेअर करणार आहे. त्यामुळे व्हिडिओ स्किप न करता शेवटपर्यंत नक्की पहा, जेणेकरून तुमच्यापर्यंत योग्य ती माहिती पोहोचेल. तर पहा, नवरात्रीमध्ये कन्यापूजनाला अतिशय महत्त्व आहे. कन्यापूजन केल्याशिवाय तुम्हाला नवरात्रीचे फळ मिळत नसतं. त्यामुळे नवरात्रीच्या 9 दिवसांमध्ये कधीही तुम्ही कन्यापूजन करू शकता. पण विशेषतः अष्टमी आणि नवमी तिथीला कन्यापूजन हे केलं जातं. तर 2 ते 10 वर्षाच्या आतल्या मुलीला घरी बोलवून त्यांचं पूजन केलं जातं, कारण या मुलींमध्ये साक्षात दुर्गा देवीचा वास असतो. तर अशा मुलींना घरी बोलवून त्यांचं पूजन केल्यामुळे तुम्हाला लाभ मिळत असतो. 2 वर्षाची मुलगी आहे तर ती कुमारिका समजली जाते. त्यामुळे 2 वर्षाच्या पुढील मुलींना घरी बोलवावं आणि त्यांचं कन्यापूजन हे करावं. यथाशक्तीनुसार हे तुम्ही करू शकता. 1, 5, 7 या संख्येमध्ये कन्यांना बोलावू शकता आणि त्यांना तुमच्या इच्छेनुसार आणि यथाशक्तीनुसार तुम्ही तिला जेवू खाऊ घालू शकता. तर आता आपण सर्वप्रथम पाहूयात देवी ही कोणत्या रूपामध्ये असते. तर पहा, 2 वर्षाची मुलगी जी असते तर ती कुमारिका का असते आणि तिचं पूजन केल्यामुळे घरामधील दारिद्र्य दूर होतं. त्यानंतर 3 वर्षाची मुलगी जी आहे तर ती त्रिमूर्ती रूपामध्ये असते आणि तिचं पूजन केल्यामुळे घरामध्ये सुख समृद्धी नांदत असते. 4 वर्षाची कन्या ही कल्याणी असते. तिचं पूजन केल्यामुळे घराचं कल्याण होत असतं. 5 वर्षाची कन्या ही रोहिणी रूपामध्ये असते आणि तिचं पूजन केल्यामुळे घर रोगमुक्त होत असतं. तिचं पूजन केल्यामुळे राजयोग प्राप्ती होत असते. 7 वर्षाची कन्या जी आहे तर ती चंडिका रूपामध्ये असते आणि तिचं पूजन केल्यामुळे ऐश्वर्याची प्राप्त होत असते. त्यानंतर 8 वर्षाची कन्या ही शांभवी रूपामध्ये असते आणि तिचं पूजन केल्यामुळे विजय प्राप्त होत असतो. तिची पूजा केल्यामुळे शत्रूचा नाश होत असतो. आणि 10 वर्षाची कन्या जी आहे तर ती सुभद्रा रूपामध्ये असते आणि सोबतच आपल्या ती भक्तांच्या सर्व इच्छा सुद्धा पूर्ण करत असते. तर अशा प्रकारे तुम्हाला 2 ते 10 वर्षाच्या आतल्या मुलींना घरी बोलावून त्यांचं पूजन करायचं असतं. किती वर्षाची मुलगी घरी बोलवल्यामुळे तुम्हाला काय लाभ मिळतात हे मी तुमच्यासोबत शेअर केलेलं आहे. असं नाही की मुलगी ही बाहेरचीच असावी, तर तुमच्या घरामध्ये तुमच्या स्वतःची मुलगी, तुमच्या जावेची किंवा तुमच्या नातेवाईकांची एखादी मुलगी असेल तर तिला देखील तुम्ही बोलावू शकता. असं नाही की बाहेरच्याच मुलींना तुम्हाला बोलवायचं आहे, तर तुम्ही तुमच्या घरातल्या एका कन्येचं पूजन केलं तरी सुद्धा तुम्हाला तेवढाच लाभ मिळणार आहे. त्यासोबतच तुम्ही 5-7 कुमारिका सुद्धा बोलून त्यांचं पूजन केलं तरी सुद्धा तुम्हाला तितकेच लाभ मिळणार आहेत. त्यामुळे असं नाही की घराच्या बाहेर मुलगी असावी किंवा तुम्हाला एवढ्याच संख्येने मुली बोलवायच्या आहेत आणि तुम्हाला त्यांचं पूजन करायचं आहे. पण तुमच्या घरातली मुलीचा जर समजा मासिक धर्म आलेला असेल, म्हणजे तुमची मुलगी जी आहे तर ती 10 वर्षाच्या वरची असेल आणि तिला जर मासिक धर्म येत असेल तर ती मुलगी तुम्हाला पूजायची नाहीये. बाहेरची एखादी मुलगी तुम्हाला बोलवायची आहे आणि तिची तुम्हाला पूजा करायची आहे. आणि सगळ्यात महत्त्वाची भेट वस्तू तुम्हाला कोणती द्यायची आहे तर हे सुद्धा तुम्हाला मी तुमच्यासोबत शेअर करणार आहे. पण सर्वप्रथम तुम्हाला कन्यापूजनाचा विधी जो आहे तर तो कसा करायचा आहे हे मी तुम्हाला थोडक्यात सांगणार आहे. तर तुम्हाला काय करायचं आहे, एखादा पाट किंवा चौरंग घ्यायचा आहे. त्याच्यावरती तुम्ही देवीचे पूजन करणार आहात, म्हणजे देवीच्या रूपामध्ये तुम्ही त्या कन्येचं पूजन करणार आहात. त्यामुळे त्या मुलीला तुम्हाला या चौरंगावरती किंवा पाठावरती बसवायचं आहे. सर्वप्रथम तुम्हाला पाद्यपूजन करायचं आहे. पाद्यपूजन करण्यासाठी तुम्हाला एक तामण घ्यायचं आहे. तुम्ही जर एकापेक्षा अधिक मुली जर बोलावणार असाल आणि त्यांची पूजा जर करणार असाल तर त्यांचे सुद्धा पाय तुम्हाला तामणामध्येच धुवावे लागतील. जसं मी तुम्हाला सांगितलं की 2 ते 10 वर्षाच्या मुली या देवीचं स्वरूप असतात, त्यामुळे आता तुम्हाला त्यांचे पाय धुवायचे असतात. त्यानंतर त्यांना तुम्हाला चौरंगावरती बसवायचं आहे. तिला लाल रंगाची सुनरी किंवा लाल रंगाची एखादी ओढणी तुम्हाला द्यायची आहे किंवा एखादा लाल कपडा सुद्धा तुम्ही ठेवला तरीही चालेल. तर अशा पद्धतीने तुम्हाला लाल रंगाचा कपडा किंवा चुनरी जी आहे तर ते त्या मुलीच्या डोक्यावरती ठेवायचे आहे, कारण लाल रंग हा देवीला अतिशय प्रिय असतो. आता त्यानंतर तिचं पाद्यपूजन आपल्याला करायचं आहे. तर अशा प्रकारे तुम्हाला पाय हे तिचे धुवायचे आहेत, पाण्याने स्वच्छ धुवायचे आहेत. त्यानंतर नवरात्रीच्या काळामध्ये कन्या ही एक ऊर्जेचं प्रतीक असल्याचं म्हटलं जातं आणि तिच्या पूजेने ऊर्जा ही आपल्या घरामध्ये सक्रिय होत असते. कन्या पूजन करत असताना तिचे
तिचे पाय तुम्ही दुधाने सुद्धा धुवू शकता, त्याचबरोबर पाण्याने धुतले तरीही चालेल। त्यानंतर तुमच्या हाताने तिचे पाय तुम्हाला साफ करायचे आहेत आणि त्यांना देवीचे स्वरूप म्हणून त्या दिवशी प्राप्त झालेलं असतं। आणि पाय धुवून झाल्यानंतर पायावरती तुम्हाला स्वस्तिक हे शुभचिन्ह काढायचं आहे। दोन्ही पायांवरती तुम्हाला स्वस्तिक काढायचं आहे। कुंकवामध्ये तुम्हाला थोडीशी हळद मिक्स करायचं आहे, त्यानंतर थोडंसं पाणी मिक्स करायचं आहे आणि त्याने तुम्हाला स्वस्तिक हे त्यांच्या पायावरती काढायचं आहे। कन्या पूजा हे आपल्याला अष्टमी किंवा नवमीच्या दिवशी करायचं असतं। तर त्यानंतर कन्या पूजन झाल्याशिवाय नवरात्र उत्सवाची पूजा अपूर्ण असल्याचं मानलं जातं। काही लोक उपवासाच्या अखेरच्या दिवशी म्हणजे शेवटच्या दिवशी नवमीला कन्या पूजन हे करत असतात आणि त्यांचे आशीर्वाद मिळवत असतात। पण तुम्हाला जमेल तेव्हा तुम्हाला हे कन्यापूजन करायचं आहे। म्हणजे तुम्ही हे कन्यापूजन अष्टमीच्या दिवशी केलं तरीही चालेल किंवा तुम्ही नवमीच्या दिवशी केलं तरीही चालेल। तर या कन्यामध्ये आदिशक्तीचा वास असतो। कन्यापूजन करत असताना मुलीचं वय हे 2 ते 10 वर्षाच्या दरम्यान असावं, म्हणूनच 1 वर्ष झाल्यानंतर तिला कुमारिका म्हणून संबोधलं जातं। 2 वर्षाची झाली असता ती कुमारिका आणि 3 वर्षाची झाल्यास स्त्रीमूर्ती, 4 वर्षाची झालेली कल्याणी, 5 वर्षाची रोहिणी, 6 वर्षाची कलिका, 7 वर्षाची चंडिका, 8 वर्षाची शांभवी, 9 वर्षाची दुर्गा आणि 10 वर्षाच्या मुलीला सुभद्रा म्हणून मानले जाते। त्यासाठीच नवरात्रीमध्ये कन्यापूजनाला अतिशय महत्त्व आहे। पाद्यपूजन झाल्यानंतर मग कन्येला आपल्याला औक्षण करायचं आहे। तिच्या डोक्यावरती तुम्हाला अक्षता टाकायच्या आहेत, फुलं टाकायची आहेत, हळद कुंकू तिला लावायचं आहे आणि दान देताना तुम्हाला लाल रंगाची ओढणी, त्यानंतर फळ रुमाल स्वरूपात दिल्यानंतर कन्यापूजन केल्यामुळे नवरात्र उत्सव हा पूर्ण होत असतो आणि त्याचं फळही आपल्याला मिळत असतं। काही जण कन्यापूजन अष्टमी तिथीला करतात, काही जण नवमी तिथीला करतात, कारण देवीचा उपवास असतो म्हणून बरेच जण अष्टमी तिथीला न करता नवमी तिथीला जेवण बनवतात आणि आपल्या क्षमतेनुसार त्यांना भेटवस्तू देत असतात। त्यांच्या पायाला स्पर्श करून आशीर्वाद घेतात आणि आपल्याला प्रत्येक परंपरेनुसार कन्यापूजन हे करायचं असतं। आमच्याकडे विचाराल तर तुम्ही अष्टमीपर्यंत देवीचा उपवास असतो, त्यामुळे आमच्याकडे नैवेद्य जो आहे तर तो नवमीच्या दिवशी केला जातो आणि नवमीच्या दिवशी कन्यापूजन हे केलं जातं। तर तुम्ही अष्टमीच्या दिवशी कन्यापूजन केलं तर त्या दिवशी त्यांना तुम्हाला एखादं फळ वगैरे खायला द्यायचं आहे किंवा तुम्ही मिठाई दिली तरी सुद्धा चालेल, त्याचबरोबर तुम्ही दूध सुद्धा देऊ शकता। अशा प्रकारे तुम्ही अष्टमीच्या दिवशी सुद्धा कन्यापूजन करू शकता। फक्त कन्येला जेवण न देता अल्पोहारच तुम्हाला द्यायचा असतो। त्यासोबतच भेटवस्तू देखील तुम्हाला तुमच्या यथाशक्तीप्रमाणे द्यायची असते। मुलींना आवडणाऱ्या वस्तूंपैकी बांगड्या असेल, नेकलेस असेल, क्लच असेल, तर अशा प्रकारच्या वस्तू त्यांना आवडणाऱ्या त्यांना द्यायच्या असतात। जर तुम्ही 1, 5, 7 अशा कन्यांना बोलवलं असेल तर तेवढ्या वस्तू तुम्हाला आणाव्या लागतील आणि त्या वस्तू तुम्हाला त्या कन्येला द्यायच्या आहेत। आता या भेटवस्तू दिल्यानंतर एक अतिशय महत्त्वाची वस्तू कन्यापूजनामध्ये द्यायची आहे, ती म्हणजे श्रीफळ। श्रीफळावरती तुम्हाला 1 रुपयाचं नाणं ठेवायचं आहे। तुम्ही कितीही भेटवस्तू दिल्या असतील आणि जर तुम्ही श्रीफळ आणि 1 रुपयाचं नाणं जर दिलं नाही तर ती पूजा अपूर्ण आहे। कितीही कन्यापूजन तुम्ही बोलवले असतील तरीही तुम्हाला श्रीफळ आणि 1 रुपयाचं नाणं द्यायचं आहे। श्रीफळ हे तिच्या घरच्याने ते दुसऱ्या दिवशी फोडून खाल्लं तरी चालतं। तर अशा प्रकारे एका कन्येचं पूजन तुम्हाला अष्टमी तिथीला किंवा नवमी तिथीला करायचं आहे। एकापेक्षा अधिक कन्या तुम्ही बोलवणार असाल तर त्याचं काय महत्त्व आहे आता आपण हे जाणून घेऊयात। अशा प्रकारे आपल्याला आपल्या घरच्या घरी हे करायचं आहे। तर तुम्ही एकाच कन्येचं जर पूजन तुम्ही करणार असाल तर किंवा तुम्ही 5-7 कन्यांना जर बोलावलं असेल तर त्यांचं पूजन कशा प्रकारचं करायचं आहे आणि त्या एका मुलीला किंवा प्रत्येक मुलीला तुम्हाला नारळ आणि 1 रुपयाचं नाणं द्यायचं आहे, त्याशिवाय तुमचे कन्यापूजन हे अपूर्ण आहे। आता यानंतर एका कुमारिकेचं पूजन केल्यामुळे तुम्हाला ऐश्वर्य प्राप्ती होते, पण जर तुम्ही 2 कुमारिकांचं पूजन केलं तर तुम्हाला मोक्ष प्राप्ती मिळते। प्रमाणे 3 कुमारिका बोलवल्या तर तुम्हाला कामप्राप्ती मिळते। 4 कुमारिकांना घरी बोलवून त्यांचं पूजन केलं तर तुम्हाला राज्यपद मिळू शकतं। 5 कुमारिका बोलवल्यामुळे विद्याप्राप्ती होते। 6 कुमारिकांचं पूजन केल्यामुळं कर्म केल्याचं पुण्य मिळतं आणि 7 कुमारिका बोलवल्यामुळे राज्यप्राप्ती मिळते। 8 कुमारिका बोलवल्यामुळे संपत्ती प्राप्ती होते। त्याचबरोबर 9 कुमारिका जर तुम्ही तुमच्या घरामध्ये बोलवल्या तर तुम्हाला एक अतिशय महत्त्वाची गोष्ट करावी लागेल, ते म्हणजे भैरव। भैरव म्हणून तुम्हाला एक मुलगा बोलवावा लागेल, ज्याची मुंज झालेली असेल असा मुलगा तुम्हाला घरी बोलावून त्याचं सुद्धा पूजन करायचं असतं। त्यामध्ये तुम्हाला देवीचे कृपाशीर्वाद मिळत असतात। अशा प्रकारे अगदी घरी साध्या सोप्या पद्धतीने कन्यापूजन हे तुम्हाला करायचं आहे। तर चला, झालेली सेवा ही मी स्वामी महाराजांच्या चरणी अर्पण करते। आजचा व्हिडिओ जर तुम्हाला आवडला असेल तर व्हिडिओला जास्तीत जास्त लाईक, शेअर आणि चॅनलला सबस्क्राईब नक्की करा। भेटूयात पुढच्या व्हिडिओमध्ये, तोपर्यंत सर्वांना श्री स्वामी समर्थ।